श्रीपती मुलाबाळांची शिक्षणे त्याचबरोबर त्यांची लग्ने करून त्या ठिकाणी आता मोकळा झालेला होता, परंतु त्याची आर्थिक स्थिती आता बिघडलेली होती. दररोज शेतावरती बैलजोडी घेऊन तो जायचा आणि मिळेल ते त्या ठिकाणी काम किंवा मजुरी बैलाच्या साहाय्याने तो करत असे. परंतु आबाळच फाटलेले होते, त्याला ठिगळ कसे लावायचे या उक्तीनुसार त्या ठिकाणी आर्थिक स्थिती त्याची बिघडलेली होती. अशावेळी एका मित्राने त्याला सल्ला दिला, हे पहा श्रीपती, त्या ठिकाणी तू बैलजोडी विक आणि तुझी आर्थिक स्थिती थोडीशी सुधारेल. परंतु श्रीपतीचा जीव या बैलांच्यावरती खूप होता. अगोदर बैलांना तो चारा पाणी द्यायचा आणि नंतरच त्या ठिकाणी तो स्वतः जेवायचा. ह्या मित्राचा सल्ला ऐकून त्या ठिकाणी त्याचे हृदय भरून आले. त्या ठिकाणी जणू तो डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणू लागला, अरे रे, ही बैलजोडी मी विकू शकत नाही, काही झाले तरी चालेल, मी या ठिकाणी रोजाना अनेक प्रकारची कामे करेन, पण बैलजोडी विकणार नाही. तरी परंतु त्या ठिकाणी दिवसेंदिवस त्याची आर्थिक स्थिती खालावतच गेली आणि शेवटी त्यानं निर्णय घेतला की आपण आपली बैलजोडी विकूया. आता हा विचार मनात आल्यानंतर त्या ठिकाणी त्याचे डोळे पाणावले गेले आणि एक दिवस बाजारचा दिवस गाठून त्या ठिकाणी त्याने बैलजोडी त्या ठिकाणी आपल्यासोबत घेतली आणि बाजाराच्या दिशेने जड पावलाने तो चालू लागला. बघता बघता बाजारचे गाव आले आणि त्या ठिकाणी त्यांनी ही बैलजोडी जनावरांच्या बाजारामध्ये विक्रीसाठी त्या ठिकाणी उभी केली. त्या ठिकाणी अनेक व्यापारी असतील किंवा अनेक शेतकरी असतील त्या ठिकाणी येत होते आणि श्रीपतीच्या बैलांना मागणी घालत होते. त्यावेळी श्रीपती म्हणत होता, त्या ठिकाणी प्रत्येकाला म्हणत होता की माझी एक अट्ट आहे, जो अट्ट पूर्ण करेल त्यालाच माझी ही बैलजोडी विकणार आहे. आता अनेक गिराईक विचारत होती, अरे बाबा तुझी काय अट्ट आहे? तर श्रीपती म्हणायचा की तुम्हाला कोणत्या प्रकारचं व्यसन आहे का? तुम्ही विविध प्रकारचे वाम मार्ग काही पत्करता का? त्यावेळी अनेक शेतकरी म्हणायचे की मला तंबाखू खायची सवय आहे, कोण म्हणायचे मला मदिरापान करण्याची सवय आहे. त्यावेळी हा श्रीपती त्यांना बैलजोडी विकण्यास तयार होत नसे. मागेल ती किंमत त्या ठिकाणी त्याला मिळणार होती, परंतु व्यसनाधीनतेकडे गेलेल्या शेतकऱ्याला तो आपली बैलजोडी विकणार नव्हता. बघता बघता अशी अनेक गिराईकं निघून गेली आणि अजून एक त्या ठिकाणी गिराईक आलं. त्या गिरायकाला श्रीपतीने विचारलं, तुम्हाला कोणती सवय आहे? तर त्या ठिकाणी म्हटला, मी बैलजोडी त्या ठिकाणी एकदा कामाला लावली की त्या ठिकाणी मध्ये मध्ये थांबतो, चहापाणी करतो आणि नंतरच त्या ठिकाणी मी पुढची कामं करत असतो. आता श्रीपतीला आनंद वाटला, कारण श्रीपतीच्या डोक्यात एकच होतं की व्यसनाधीनतेकडे गेलेल्या लोकांना जर आपण बैलजोडी विकली तर त्या ठिकाणी सकाळी जुंपलेली बैल संध्याकाळपर्यंत थांबवणार नाही आणि बैलांचे हाल होईल. मात्र हा शेतकरी चहापाणी करून मध्ये मध्ये त्या ठिकाणी विश्रांती घेऊन बैलाकडून कामं करून घेणार आहे म्हटल्यानंतर या श्रीपतीला अतिशय आनंद झाला आणि त्या ठिकाणी या शेतकऱ्याला त्यानं बैलजोडी विकून टाकली. ज्यावेळी बैलजोडी विकली गेली त्या ठिकाणी श्रीपती खूप खूप रडू लागला. त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये जी रक्कम होती ती रक्कम आणि हात थरथर कापत होता. बैलाकडं पाहून त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा तो ओरडत होता आणि बैलापासून तो दूर होत असताना बैल देखील कान टवकारून श्रीपतीकडे म्हणजे आपल्या मालकाकडं पाहत होते. हे दृश्य पाहून श्रीपती खूप खूप रडू लागला आणि त्या ठिकाणी जड पावलानेच तो पाठीमागं फिरत फिरत पुन्हा पुन्हा वळून बैलांच्याकडं पाहत होता. बैले अजून देखील कान टवकारून श्रीपतीकडं पाहतच होती. आता एकंदरीत काय, श्रीपती जड पावलाने घरी आलेला होता. पत्नीला मुलांना त्या ठिकाणी सांगितलं होतं, बैलजोडी मी विकलेली आहे आणि आता या ठिकाणी मी दुःखी झालेलो आहे. बघता बघता काही दिवसांनी बेंद्राचा सण आला. बेंद्राचा सण आल्यानंतर त्या ठिकाणी श्रीपतीला बैलांची खूप आठवण येऊ लागली आणि आठवणीनं त्या ठिकाणी तो ढसाढसा रडू लागला आणि मग त्या ठिकाणी त्याने चिखलाची बैले तयार केली आणि चिखलाच्या बैलाचाच त्या ठिकाणी पूजन केलं. परंतु बैलजोडी जी गेलेली आहे त्याचं त्याला अजून दुःख कमी झालेलं नव्हतं. आकाशामध्ये काळेकुट्ट ढग जमा होत होते, वारे वाहत होते, पावसाची रिमझिम सुरू होती
आणि त्या ठिकाणी त्याला वाटत होते आपण जिथं बैले विकलेले आहेत तिथं परत जावं आणि बैले परत त्या ठिकाणी आणावीत. आणि असे विचार करत असतानाच त्या ठिकाणी तो एकांतात जाऊन पुन्हा पुन्हा रडू लागलेला होता. एकंदरीत काय, माणसाच्या जीवनाची आर्थिक परिस्थिती बिघडली तर त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान होतं. आपल्या इच्छा असून देखील काहीही करता येत नाही हे त्यातून आपल्याला म्हणावं लागेल. संकल्पना श्री फल्ले सर. धन्यवाद.